तीन परप्रांतीय दरोडेखोर शिताफीने जेरबंद. नाशिक क्राईम ब्रांच युनिट 2 ची कारवाई. नाशिक शहरात घरफोडी आणि मोटरसायकल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा क्राईम ब्रांच युनिट 2 ने पर्दाफाश केलाय. पोलिसांनी 3 आरोपींना अटक करत 4 गुन्हे उघडकीस आणले असून एकूण 1,16,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय माहितीच्या आधारे मेघराज बेकरी परिसरात सापळा रचून पोलिसांनी 3 संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी घरफोडी आणि मोटरसायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपींकडून चोरीची होंडा शाईन मोटरसायकल, घरफोडीची साधने आणि रोख रक्कम असा एकूण 1,16,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दर्शन सिंग धर्मसिंग शीख वय 27, शमशेर सिंग रणजित सिंग शिकलीकर वय 20, बहादूर सिंग ओमकार सिंग शिकलीकर वय 28 या तीनही आरोपींकडून म्हसरूड पोलीस ठाणे 1 मोटरसायकल चोरी, पंचवटी पोलीस ठाणे 1 घरफोडी, उपनगर पोलीस ठाणे 1 घरफोडी, मुंबई नाका पोलीस ठाणे 1 घरफोडी अशा एकूण 4 गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांच युनिट 2 ने ही उल्लेखनीय कारवाई केली. महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक.